आपण सभोवताली अनेक प्रकारचे सजीव पाहतो, वनस्पती, प्राणी, कीटक. पण कधी विचार केलाय की घटपर्णी, दगडफूल आणि एक मोठं ओकचं झाड यांच्यात काय साम्य असू शकतं? चला तर मग आजच्या या विश्लेषणात सजीव ऊर्जा कशी मिळवतात याच्या आकर्षक जगात डोकावूया आणि आपलं ज्ञान तपासूया. याचं उत्तर आहे, या सगळ्यांमध्ये अन्न मिळवण्याच्या खूपच वेगळ्या पण तितक्याच अविश्वसनीय पद्धती आहेत. चला तर मग पोषणाचं हे कोडच सोडवायला सुरुवात करूया. चला तर मग अगदी सुरुवातीपासून म्हणजे बेसिकपासून सुरुवात करूया. पृथ्वीवरच्या बहुतेक जीवसृष्टीचा जो आधार आहे ती प्रक्रिया म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न कसं तयार करतात. बघा बरं, यातल्या 3 जोड्या अगदी बरोबर आहेत, पण एक जोडी मात्र चुकीची आहे. कोणती असेल ती? थोडा विचार करा. तर चुकीची जोडी होती जलवाहिनी अन्न वाहून नेते. असं का? कारण जलवाहिनीचं काम अन्न नाही तर पाणी वाहून नेणं आहे. ती म्हणजे वनस्पतीच्या मुळांपासून पानांपर्यंत पाणी पोहोचवणारी एक प्रकारची पाईपलाईन. आणि रसवाहिनी म्हणजे पानामध्ये तयार झालेलं अन्न संपूर्ण वनस्पतीत पोहोचवणारी फूड डिलिव्हरी सर्व्हिस. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रकाश संश्लेषणाबद्दल आपण ऐकलेलं असतं, पण यातलं एक विधान पूर्णपणे चुकीचं आहे, एक गैरसमज आहे. कोणतं ते ओळखायचंय? आणि तो गैरसमज म्हणजे विधान सी. ऑक्सिजन या प्रक्रियेत वापरला जात नाही, उलट तो तयार होतो. खरं तर ही एक किती अद्भुत प्रक्रिया आहे बघा. वनस्पती कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश वापरून स्वतःसाठी अन्न बनवतात आणि एक बोनस म्हणून ऑक्सिजन बाहेर टाकतात, जो आपल्या सगळ्यांसाठी जगण्याचा आधार आहे. चला आता काहीतरी विचित्र आणि इंटरेस्टिंग बघूया. निसर्गातले असे काही जीव जे खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा हटके आहेत, म्हणजे त्यांचे नियमच वेगळे आहेत. तर दगडफूल याचं पोषण कसं होतं? परजीवी, सहजीवी, मृतोपजीवी की कीटकभक्षी? काय वाटतं? याचं उत्तर आहे सहजीवी पोषण. दगडफूल म्हणजे खरं तर एक परफेक्ट पार्टनरशिप आहे, एक टीमवर्क. यामध्ये एक कवक आणि एक शैवाल एकत्र राहतात. यात शैवाल शेफ बनतो, म्हणजे प्रकाश संश्लेषण करून दोघांसाठी अन्न बनवतो, आणि कवक घरमालकासारखं त्याला निवारा देतो आणि पाणी, खनिज शोषून घेतो. किती छान आहे ना? आता पुढचा प्रश्न. यापैकी एक वनस्पती तर चक्क मांसाहारी आहे, म्हणजे ती कीटक खाते. कोणती आहे ती? अगदी बरोबर, उत्तर आहे ड्रॉसेरा. आता कोणाला प्रश्न पडेल की वनस्पती कीटक का खाईल? तर गंमत अशी आहे की या वनस्पती अशा जमिनीत वाढतात जिथे नायट्रोजनसारखी आवश्यक पोषक तत्व कमी असतात. मग आपली गरज भागवण्यासाठी या हुशार वनस्पती कीटकांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्यांना खाऊन टाकतात. चला पुन्हा एकदा जोड्या जुळवूया. यातली कुठली जोडी चुकीची आहे हे ओळखायचंय. आणि चुकीची जोडी आहे डी, स्वयंपोषी बुरशी. का? कारण स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, जसं की हिरव्या वनस्पती. पण बुरशीमध्ये हरितद्रव्य नसतं, त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती तर निसर्गाची क्लिनिंग क्रू आहे. ती मृत आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर जगते आणि त्यातून पोषण मिळवते. यालाच मृतोपजीवी पोषण म्हणतात. अगदी आपल्यासारखंच वनस्पतींनाही हेल्दी राहण्यासाठी विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजेच खनिजांची गरज असते. पण विचार करा, जर त्यांना ही खनिजं मिळाली नाहीत तर काय होत असेल? हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे हां. इथे एका बाजूला खनिजं दिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम. बघूया बरं, योग्य जोड्या लावता येतात का? तर या आहेत ते योग्य जोड्या. हे अगदी आपल्यासारखंच आहे नाही का? जसं आपल्या शरीरात एखाद्या विटॅमिनची कमतरता झाली की काहीतरी त्रास होतो, तसंच वनस्पतींचंही आहे. प्रत्येक खनिजाचं एक विशिष्ट काम असतं. उदाहरणार्थ, लोहाच्या कमतरतेमुळे पानं पिवळी पडतात, कारण पाने हिरवी ठेवणारं हरितद्रव्य तयार करण्यासाठी लोह खूप महत्त्वाचं असतं. बरं, वनस्पतींबद्दल तर आपण खूप बोललो. आता थोडं प्राण्यांच्या दुनियेत जाऊया. त्यांच्यामध्ये अन्नातून ऊर्जा मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती एका विशिष्ट क्रमाने चालते. इथे पोषणाचे 5 महत्त्वाचे टप्पे दिले आहेत, पण ते विस्कळीत आहेत. त्यांचा क्रम चुकलेला आहे. त्यांना योग्य क्रमाने लावता येईल का? तर योग्य क्रम आहे, सगळ्यात आधी अन्नग्रहण म्हणजे अन्न खाणं. मग येतं पचन, जिथे त्या अन्नाचे लहान तुकडे होतात. त्यानंतर शोषण म्हणजे त्यातली पोषक द्रव्य रक्तात शोषली जातात. मग येतं सात्मीकरण म्हणजे शरीराच्या पेशी त्या ऊर्जेचा वापर करतात. आणि शेवटी उत्सर्जन म्हणजे शरीरातला नको असलेला कचरा बाहेर टाकला जातो. ही 5 टप्प्यांची प्रक्रिया प्राण्यांसाठी खूप मूलभूत आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि हा प्रश्न आहे आकाराबद्दल, म्हणजे कोण लहान, कोण मोठं यावर आधारित.
या 4 पर्यायांपैकी एक वेगळा आहे, गटात न बसणारा. कोणता ते ओळखायचंय? तर गटात न बसणारा आहे फुलपाखरू. का? कारण अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम हे तिघही एकपेशीय जीव आहेत. म्हणजे त्यांचं अख्खं शरीर, त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त एका पेशीचं बनलेलं आहे. याउलट फुलपाखरू मात्र बहुपेशीय आहे. म्हणजे त्याच्या शरीरात आपल्यासारख्याच लाखो करोडो पेशी आहेत. सूर्यप्रकाशापासून ते कीटकांपर्यंत जगण्यासाठी प्रत्येक सजीवाने किती वेगवेगळ्या आणि भन्नाट युक्त्या शोधून काढल्या आहेत नाही का? हे सगळं बघितल्यावर खरंच मनात येतं की निसर्गात अजून अशा कितीतरी अविश्वसनीय गोष्टी दडलेल्या असतील ज्या आपल्याला अजून शोधायच्या आहेत.